आदरणीय पवारसाहेब, सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित असलेले सर्व बंधू आणि भगिनी, आज आपण आदरणीय अनंतरावजी थोपटे साहेबांना श्रद्धांजली वाहण्यासाठी येथे उपस्थित आहोत. थोपटे साहेबांचा आणि माझा परिचय हा 1985च्या अगोदर झाला. त्यावेळेस तालुक्यामध्ये, राज्यामध्ये सुद्धा दुधाच्या क्षेत्रातली क्रांती होत होती, शेतीच्या क्षेत्रातल्या क्रांती होत होती, पाण्याच्या चळवळी सुरू होत्या. अशा कालखंडामध्ये थोपटे साहेब हे माझ्या वडिलांचे म्हणजे भाऊसाहेबांचे खूप चांगले स्नेही होते आणि त्यामुळे कोणताही कार्यक्रम असला तरी हक्काचा मंत्री म्हणून ते माझ्याकडं आमच्या मतदारसंघात आणि तालुक्यामध्ये उपस्थित असायचे. 85ला मी आमदार झालो आणि थोपटे साहेबांना खूप जवळून पाहण्याची संधी मला मिळाली. एखादा नेता कसा असतो, नेता असतो तसा तो त्याच्यामध्ये कार्यकर्ता सुद्धा असतो आणि कार्यकर्ता म्हणून ते सर्वसामान्य जनतेचं काम ते करत असताना सर्वसामान्य माणसाशी असलेली त्यांची नाळ ही सगळ्यात महत्त्वाची आहे. दुधाच्या क्षेत्रातलं त्यांचं काम हे अत्यंत उल्लेखनीय राहिलं. दूध वाढलं यामध्ये सरकारचा खूप सहभाग होता आणि त्याच्यातूनच आपल्या राज्यामध्ये दुधाची क्रांती झाली, श्वेतक्रांती झाली आणि दुधाचा महासंघ स्थापन करण्यापर्यंत आदरणीय थोपटे साहेबांचा अत्यंत मोलाचा वाटा हा राहिलेला आहे. शिक्षण मंत्री म्हणून राहिले, विविध क्षेत्रामध्ये विविध मंत्री म्हणून राहिले आणि जिथे गेले तिथे ठसा उमटवण्याचं काम केलं आणि महाराष्ट्रातलं एक कणखर असं नेतृत्व म्हणून त्यांचा उल्लेख होता. म्हणजे कायम त्यांची तुलना जी व्हायची विधानसभेत किंवा बाहेर ती सह्याद्रीच्या कड्या कपारीशी आणि काळ्या काताळशी होत असायची. इतकं कणखर नेतृत्व त्यांचं होतं. खरं म्हणजे त्यांचं जाणं महाराष्ट्राकरता सुद्धा सगळ्यात ज्येष्ठ तेच आता तशा अर्थानं होते, 93 वर्ष होते, पण त्यांचे आशीर्वाद खूप महत्त्वाचे आमच्या सगळ्यांकरता होते. आदरणीय पवारसाहेब आम्ही 2 वर्षापूर्वी लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस भेटलो होतो. त्यांचे आशीर्वाद, त्यांचे विचार घेऊन पुढं काम करणं हेच खरी त्यांना श्रद्धांजली आहे. मी काँग्रेस पक्षाच्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.